दैनिक बाजारभाव, कृषी वार्ता आणि हवामानाचा अंदाज यासाठी आजच सबस्क्राईब करा आम्ही कास्तकार यूट्यूब चॅनलला आणि प्रेस करा बेल आयकॉन आमचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी। नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर आता पाहूया आपण कांदा या पिकाचे दिनांक 29 नोव्हेंबर 2018 साठीचे म्हणजे दिनांक 28 नोव्हेंबर 2018 दिवसभरात असलेले बाजारभाव। तर ते बाजारभाव हे पुढील प्रमाणे आहेत। पुणे मोशी येथील सर्वसाधारण दर मिळालेला आहे 550 रुपये प्रति क्विंटल, पुणे पिंपरी 1200 रुपये प्रति क्विंटल, औरंगाबाद येथे सर्वसाधारण दर 488 रुपये प्रति क्विंटल, देवडा येथे लाल कांद्याला मिळालेला आहे 900 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर, तर उन्हाळी कांद्याला मिळाला आहे 450 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर। त्यानंतर जळगाव येथे 1000 रुपये प्रति क्विंटल दर पांढऱ्या कांद्यासाठी, त्यानंतर कल्याण येथील नंबर 1 कांद्यासाठी 900 रुपये प्रति क्विंटल दर, कराड येथील हळव्या कांद्यासाठी 1500 रुपये प्रति क्विंटल दर, कोल्हापूर येथील कांद्यासाठी 900 रुपये प्रति क्विंटल दर, लालसगाव येथील लाल कांद्यासाठी 1200 रुपये प्रति क्विंटल दर, तर लालसगाव येथील उन्हाळी कांद्यासाठी 300 रुपये प्रति क्विंटल दर, नागपूर येथील पांढऱ्या कांद्याला मिळाला आहे 800 रुपये प्रति क्विंटल दर, तर नागपूर येथील लाल कांद्याला मिळाला आहे 625 रुपये प्रति क्विंटल दर, वाई येथील स्थानिक कांद्याला मिळाला आहे 1250 रुपये प्रति क्विंटल दर, तर अमरावती फळे व भाजीपाला मार्केट येथील स्थानिक कांद्याला मिळाला आहे 1000 रुपये 50 प्रति क्विंटल दर, चाळीसगाव येथील लाल कांद्याला मिळाला आहे 730 रुपये प्रति क्विंटल दर, तर चाळीसगाव येथील उन्हाळी कांद्याला मिळाला आहे 280 रुपये प्रति क्विंटल दर, चंद्रपूर गंजवाड येथील कांद्याला मिळाला आहे 1400 रुपये प्रति क्विंटल दर, तर चांदवड येथील लाल कांद्याला मिळाला आहे 1000 रुपये प्रति क्विंटल दर, चांदोड येथील उन्हाळी कांद्याला मिळाला आहे 200 रुपये प्रति क्विंटल दर आणि धुळे येथील लाल कांद्याला मिळाला आहे 650 रुपये प्रति क्विंटल दर। याचप्रमाणे कळवण येथील लाल कांद्याला मिळाला आहे 401 रुपये प्रति क्विंटल दर आणि कळवण येथील उन्हाळी कांद्याला मिळाला आहे 400 रुपये प्रति क्विंटल दर, लालसगाव निफाड येथील लाल कांद्याला मिळाला आहे 900 रुपये प्रति क्विंटल दर आणि लालसगाव निफाड येथील उन्हाळी कांद्याला मिळाला आहे 200 रुपये प्रति क्विंटल दर। यानंतर मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीत 700 रुपये प्रति क्विंटल दर हा सर्वसाधारण दर मिळाला आहे, तर नाशिक येथील पोळ कांद्याला मिळाला आहे 800 रुपये प्रति क्विंटल दर, त्यानंतर पैठण येथील उन्हाळी कांद्याला मिळाला 1550 रुपये प्रति क्विंटल दर, त्यानंतर पारनेर येथील कांद्याला मिळाला आहे 1200 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर, त्यानंतर पिंपळगाव बसवंत सायखेडा येथील कांद्याला मिळाला आहे 700 रुपये प्रति क्विंटल दर, तर पिंपळगाव बसवंत येथील उन्हाळी कांद्याला मिळाला आहे 300 रुपये प्रति क्विंटल दर, पिंपळगाव येथील पोळ कांद्यासाठी 1051 रुपये प्रति क्विंटल दर सर्वसाधारण आणि पिंपळगाव येथील उन्हाळी कांद्यासाठी 551 रुपये सर्वसाधारण दर, त्यानंतर पुणे खडकी येथे 900 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर, पुणे मांजरी येथे 1000 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर, त्यानंतर पुणे बाजार समितीत 900 रुपये प्रति क्विंटल हा सर्वसाधारण दर मिळाला आहे। यानंतर श्रीरामपूर येथे मिळाला आहे 550 रुपये प्रति क्विंटल दर सर्वसाधारण आणि यानंतर शेवटची बाजार समिती आहे ती म्हणजे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती, जिथे कमाल दर आहे 1525 रुपये, किमान दर आहे 100 रुपये आणि सरासरी 700 रुपये प्रति क्विंटल या प्रमाणात। तर शेतकरी बंधूंनो, मागील काही काळात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक बाहेरून करण्यात आली, त्यामुळे कांद्याचे भाव हे अत्यंत घसरलेले आहे। तर आपण पाहू शकतो की एका ठिकाणी तर फक्त 50 रुपये भाव मिळाला, ज्यामुळे काल चाळीसगाव येथील उन्हाळी कांद्यासाठीचेच भाव आहेत हे, तर काल यामुळेच एका ठिकाणी आंदोलन पण करण्यात आले। तर अशाच कांद्याबद्दलच्या नवीन अपडेट्ससाठी आमच्याशी नक्कीच कनेक्ट राहा आणि अजून जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपले अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।